हॅलो फ्रेंड्स, मी प्रियंका. माझ्या 30 दिवसाच्या चॅलेंजचा आजचा 5वा दिवस. गुड मॉर्निंग. तर आज सकाळी तुम्हाला माहितीच आहे, की मी काल सांगितलं, की आमच्याकडे पाहुणे आले होते. म्हणजे माझ्या हसबँडचे मित्र आले होते. ते होते त्यामुळे सकाळी उठून त्यांना चहा वगैरे दिला आणि मग त्यांना नाश्ता करायचा होता, कारण की आज त्यांना जायचं होतं. मग त्यांना नाश्त्यासाठी काल रात्रीचाच भात उरलेला होता. तो भातालाच मी फ्राय करून दिला, फोडणीचा भात म्हणून करून दिला त्यांना. कारण की तेच बोलले होते, की आम्हाला फोडणीचा भात आवडतो, तेच बनवा म्हणून. मग मस्त फोडणीचा भात केला आणि सगळ्या प्लेटमध्ये वाढून सगळ्यांना प्रत्येकानं आपली आपली प्लेट देऊन दिली आणि त्यानंतर ते चालले गेले. त्यांना टाईम झाला होता म्हणून. मग खाली कांद्याची गाडी आली होती म्हणून मी कांदे घ्यायला गेली. पण एक सांगू का तुम्हाला, मला असं वाटतं ना, की मैत्री ना ही खूप निर्मळ असायला हवी, खूप प्रेमळ असायला हवे. तुम्हाला काय वाटतं मैत्रीच्या विषयी? मला नक्की कमेंट्स करून सांगा. मला असं वाटतं ना, मित्र यांच्यासारखे असायला हवे. जसे हे आले होते ना, खूप चांगले होते. ते पहिलेपासून म्हणजे लहानपणापासून ते सोबत वाढलेत, मोठे झालेत, सोबत त्यांचं शिक्षण झालंय आणि ज्याप्रमाणे ते आमच्याकडे इतके हक्काने राहायला आले ना, मला खूप ते छान वाटलं. कारण की त्यांना पण खूप गरज होती आणि आम्हाला पण छान वाटलं, की आम्ही कोणाची मदत येतोय म्हणून. पण असं वाटतं ना, की खरंच मैत्रीण ही निखळ असली पाहिजे. त्यामध्ये कोणताच स्वार्थ नको पाहिजे आणि सगळ्या गोष्टी एकमेकांना शेअर केल्या पाहिजे. हीच तर खरी मैत्री असते. कारण की कोणती गोष्ट लपवून ठेवणं ह्याला काही अर्थ नसतो. याला मैत्री बोललं जात नाही. मला असं वाटतं ना, सगळे आपले सुख-दुःख सगळे एकमेकांशी वाटले पाहिजेत. तीच खरी मैत्री असते. चला असो, आज खूपच नॉलेज दिलं मैत्रीबद्दल असं वाटतंय. पण मला असंच वाटतं मैत्रीबद्दल आणि जाता-जाता ते आम्हाला एक खूप छान असा धडा पण शिकवून गेले, जे की मला खूप ते अनुभव मिळाला त्या गोष्टीपासून आणि मी नेहमी ते लक्षात ठेवेल, कधी विसरणार नाही याचा धडा शिकवून गेलेत ते. त्यामुळे ठीक आहे असो. त्यानंतर आम्ही डी-मार्टला गेलो संध्याकाळी. तिथे सगळा किराणा संपला होता, पण गर्दी इतकी होती. त्यानंतर पिझ्झा वगैरे खाल्ला आणि असं संपवला मी माझा दिवस. भेटूया उद्या. बाय.